दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून 100 रुपये कमी घेऊन 1 लिटर नॅनोमध्ये 7 मिनिटात 1 एकर फवारणी केली आहे। आता अंजलीताईंना माहित नसेल की माझ्याकडं जर 1.5 एकर कापूस फवारायचा असेल तर हे 1.5 एकर कापूस फवारायला मला 2 माणसं लागतात। त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी 1600 रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका पंपाला आणि जवळजवळ 2 दिवस खर्च येतो। 1.5 एकर कापसाचं रान फवारायला 1600च्या वर औषध, मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा। आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून की हे नॅनो मिळाला सरसकट। म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे, काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि 4 लाख शेतकऱ्यांना देण्यात आलं। 4 लाख शेतकऱ्यांची फवारणी म्हणजे विचार करा, त्यांचं म्हणजे 7 मिनिटात जर 1 एकर फवारणी होत असेल आणि तेही 200 रुपयामध्ये आणि 600 रुपये फक्त ड्रोनचा खर्च, म्हणजे खर्च झाला 600 रुपये एकरी आणि वेळ वाचला किती 1.5 दिवस। आता हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर, त्या झाडावरच जाते। 80% 20% खाली पडते, पण त्यांनी पोल्युशनही होत नाही, जमिनीचा पोतही खराब होत नाही। हे शास्त्र आहे। म्हणूनच नॅनोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे द्यावं लागतं, ते या ठिकाणी कमी होऊन नॅनोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते, 60% वाढ होते, वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये आणि मला अभिमान आहे सांगायला की 4 लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जातं। या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंचं, हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जणांचं घेतलं होतं। आता या एपिसोडमध्ये मी आहे, त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही। आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते। त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला 2 वेळेस मुदतवाढ दिली। आता कुठं काय करायचं असेल तर 2 वेळेस मुदतवाढ कोण देतं का? चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी 2 वेळेस मुदतवाढ दिली। नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला। पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत। त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं, धादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करणं, हे आता अंजलीताईंनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास राहायचा, आता ते विश्वास हरता राहिलाही नाही। म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच। याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फरक आढळून आला। त्यामध्ये काही कंपन्या 6 महिन्याची वॉरंटी देतात तर काही कंपन्या 1 वर्षाची गॅरंटी देतात।
अधिक टिकाऊ जास्त वॉरंटी असलेला स्पेसिफिकेशन प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले. आता अधिक टिकाऊ आणि 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे 2,857 रुपयात हा पंप शासनाला पडलेला आहे. तसं पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना, आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्यावेळेस जिथं कुठं जाऊ आभार मानलेत. आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलंय, आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचारावं कुणी पंप दिलाय, काय किती दिवस टिकलाय, याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.